ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण. मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचंही उद्घाटन करणार. एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा समावेश. स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा. उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. बदलापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांना सुरुवात होणार. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 4 ऑक्टोबरला पुण्यातून दौऱ्याचा शुभारंभ. त्यानंतर 12 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरचा दौरा. चुका होत असल्यास दुरुस्त कराव्यात, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा. शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, अशी टीका अयोग्य. पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज. भविष्यामध्ये चांगला नेता व्हायचं असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही. फडणवीसांचा पडळकरांना सल्ला. बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली. मंत्री छगन भुजबळांची घोषणा. आवश्यकता वाटल्यास मुंबई काय, दिल्लीतही मोर्चे काढू. भुजबळांचं जरांगेंना आव्हान. उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळणार. 40,000हून अधिक रोजगार निर्माण होणार. मुंबईतील स्टील महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 9 कंपन्यांशी 80,962 कोटींचे करार. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा नाहक बळी. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये 5 तास अडकल्यानं चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई अहमदाबाद महामार्गाची पाहणी करणार. वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याच्या मृत्यूनंतर घटना घडली. लाडकी बहिणी योजनेमधील लाभार्थींना ई-केवायसी करणं बंधनकारक. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती. पुढील 2 महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समिती गठीत. गिरीश महाजन समितीच्या प्रमुखपदी, तर शिवेंद्रराजे भोसले, भुजबळ, कोकाटेंसह दादा भुसे, उदय सामंत समितीमध्ये. प्रसिद्ध आसामी गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं निधन. सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना अपघात. गँगस्टर सिनेमातील या अली गाण्यातून राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी. ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर हेमा साने यांचं निधन. राहत्या घरी डॉक्टर साने यांचं वृद्धापकाळानं निधन. महाराष्ट्रामधील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRPमध्ये नंबर 1. जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप. नागपुरात राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराच्या वेळेला सुरक्षा कर्मचारी 30 ते 40 मिनिटं स्वच्छतागृहामध्ये अडकल्याची माहिती. आरडाओरडा केल्यानंतर इतरांनी कर्मचाऱ्यांची सुटका केली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी. ठाण्यातील कोपरी, मुंबईतील कांजूरमार्ग आणि मानखुर्द वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये आदेश लागू. मोनो आजपासून अनिश्चित काळासाठी बंद. दुरुस्तीसह नवीन CBCT यंत्रणा कार्यान्वित करणार. झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये मिळालेले घर 5 वर्षांमध्ये विकल्यास लाभार्थ्यांकडून घराचा ताबा काढून घ्या. हायकोर्टाचे SRAला आदेश. EPFOकडून पासबुक लाईट फीचर उपलब्ध. पासबुक थेट पोर्टलवर पाहता येणार. एकाच क्लिकवर, एकाच लॉगिनद्वारे खात्याची सर्व माहिती मिळणार. बर्फाच्या दरामध्ये टनामागे 65 रुपयांची वाढ. 1 ऑक्टोबरपासून दर होणार लागू. ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये निर्णय. ऑस्करच्या शर्यतीमध्ये भारतातर्फे होम बाउंड चित्रपट पाठवला जाणार. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म गटामध्ये चित्रपटाची निवड. पूजा खेडकरच्या वडिलांच्या बॉडीगार्डला धुळ्यातून अटक. प्रफुल्ल साळुंखे धुळ्यातून अटक. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर मात्र अद्याप फरार. नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे 4,014 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नुकसान भरपाईसाठी 3,81,67,000ची जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी. रेल्वेच्या 3 मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल, तर पश्चिम मार्गावर वसई ते विरार ब्लॉक असणार.
ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.